आणि असे जे सोहळे संपन्न होत आहेत ना, याच माध्यमातून असा पुढाकार घेऊन असे सोहळे आपण संपन्न करावेत. प्रास्ताविकासाठी आदरणीय श्रद्धेमंत श्री दादेराज बाबा धाराशिवकर यांना विनंती आहे, आपण आपल्या प्रास्ताविक विचाराला आरंभ करावा. जो वेद तर्क चतुरागम योग शास्त्र षडदर्शनागी वसिता नकळे परात्मा, तो केविमी मतिल वाल्प विवेक अंसे, वर्णीन सर्व विषयाकुळ कर्म सक्तू, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आज संन्यास दीक्षा विधी तथा पंचावतार उपहार महोत्सव आपण हा कार्यक्रम कालपासून चांगल्या प्रकारे अनुभवत आहोत. आजचा हा संन्यास दीक्षा विधीचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रम प्रसंगी या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माहूर पीठाधीश माहूरकर बाबाजी आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री पैठण तथा बदनापूर निवासी असलेले मोठे बाबाजी आणि त्याचप्रमाणे स्वागत अध्यक्ष सूचनेकडे लक्ष द्या. 92-99 नंबरची गाडी रस्त्यामध्ये अडते, लवकरात लवकर ती गाडी बाजूला करा. काय 92-99 नंबरची गाडी. दुसरी कोणती आणखी 2 गाड्या सांगितल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय बदनापूर तथा पैठण निवासी बाबाजी आणि या सर्व अतिथीगणांचं स्वागत अध्यक्ष असलेले या प्रदेशचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री पारिमंडल आश्रमचे बाबाजी, या त्रय अध्यक्षांच्या आज्ञेनुसार पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहेत. या सभास्थानी असलेले परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय जळगाव निवासी तथा जाळीचा देव निवासी पारिमंडल कुलाचार्य परमपूजनीय श्री लासूरकर बाबाजी आणि त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय अशनाख्य बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री सावदा निवासी माणेकर बाबाजी आणि परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय खेडी कोरपावली येथील असलेले कान्हेराज बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय भुसावळ निवासी जिंतूरकर बाबाजी आणि त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय सावदा निवासी जावळे बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री चुरमंगे बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री परशाल बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री मैराज बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री भालोदकर बाबाजी आणि परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री दत्तराज बाबाजी
या सर्व स्टेजवरती उपस्थित असलेल्या सर्व अतिथीगण आणि त्याचप्रमाणे समोर असलेले सर्वच संत महंत, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री कोलेकर बाबाजी, हरिव्यास बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री दिवाकर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री आपले आकाश बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री नवेश जावळे बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री सरंगर बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री पंडित बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री बैराज बाबाजी, आपण शिव्यास बाबा आहेत वगैरे, आपण सर्वच जण आपलं नाव घेतल्यानंतर निश्चितच माझ्या दोषाचं क्षालन होईल, परंतु वेळेच्या अभावी आपण सर्वच ईश्वर साधनवंत असलेले अच्युत गोत्रीय तपस्विनी माता बहिणी आणि सर्व संत महंत या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या पुढील वक्तव्याला सुरुवात करत आहे. प्रास्ताविक माझ्याकडे आलेला आहे. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय महाराष्ट्र अधिकरण असलेले बदनापूर निवासी मोठे बाबाजी, कल्लूरकर मोठे बाबाजी यांच्या सान्निध्यामध्ये असलेला हा सर्व परिवार आणि त्यांच्या सान्निध्यामध्ये असलेले आमचे परम श्री गुरुवर्य कैवल्यवासी धाराशिवकर बाबाजी यांचा सर्वच परिवार म्हणजे तपस्विनी शांताबाई आहे, मी आहे, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री दिवाकर बाबाजी आहेत, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री चक्रपाणी बाबाजी आहेत, परमपूजनीय आदरणीय असे कैवल्यवासी आमच्या बुराई म्हणून यांच्या सान्निध्यामध्ये हा सगळा वाढलेला परिवार. तर या परिवारामध्ये आमचं वज्र पंजरू अरताचा उदारू तो नवीन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरू, तो नवीन कृपेचा सागरू श्री सर्वेश्वरू, सर्वज्ञ श्री चक्रधर श्री दत्तात्रेय महाराज. लाडक्या बहिणी आला आणि मंडप भरला है की नाही. आज कुमारी प्राप्ती हिचा संन्यास दीक्षाविधी समारंभ आणि या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय माहूर पीठाधीश आचार्य प्रभू श्री बाबाजी, तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर पैठण तथा बदनापूर निवासी आमचे ज्येष्ठ बंधू आचार्य प्रभू श्री बाबाजी, तसेच ज्यांच्या मार्गदर्शनातून किंवा ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा संन्यास धर्म प्राप्तीला दिला जाणार आहे ते जाळीचा देव तथा जळगाव निवासी पारमांडल्य कुलाचार्य आचार्य प्रभू श्री बाबाजी, तसेच माझे परस्नेही शेलू निवासी आचार्य प्रभू श्री आशनाक्य बाबाजी, तसेच आचार्य प्रभू श्री मानेकर बाबाजी, आचार्य प्रभू श्री चोरमंगे बाबाजी, आचार्य प्रभू श्री जंतुरकर बाबाजी, आचार्य प्रभू श्री जावडे बाबाजी, सर्वच उपस्थित परमपूजनीय परमादरणीय
संत महंत भिक्षुक वासनिक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्व या ठिकाणी आलात या धर्मकुमारी प्राप्ती हिचा संन्यास धर्म सिद्धीला जाण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवले आहे। प्रथमतः आपल्या सर्वांचं मी परंतु आपलं तसं नाहीये। आपल्या देवाने सांगितलंय की जो आचरेल त्याचा धर्म आहे। ज्यांना काही थोडंफार पंथाचं ज्ञान आहे, धर्माचं ज्ञान आहे, ते लोक सहज म्हणतील चांगलं झालं, तिने आपलं संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित केलं। परंतु काही लोक जे असतात ते मात्र याच्या विरुद्ध घेतात। आमच्या स्वामींच्या सन्निधानामध्ये महादाईचा उर्फ रुपाईचा होता। ते रुपाई घरी गेली आणि घरी गेल्यानंतर पुन्हा म्हटलं की आता थांबली मी 4-5 दिवस, आता मी देवाकडे चालले। तिचे वडील म्हणतात थांब थोडस, नाही नाही मला जायचंय। मग आजूबाजूला शेजारचे येऊन बसतात, वडील म्हणतो काय करावं, माझी पोरगी वाया गेली। आता ज्यावेळेस बाहेरचे लोक बोलतात त्यावेळेस काहीच वाटत नसतो, परंतु ज्यावेळेस घरातले बोलतात त्यावेळेस मात्र मनाला खूप लागलं आणि ही रुपाई दुःखी झाली। देवाला म्हणती बघा ना काय करावं। दुसऱ्यांनी म्हटलं तर काही नाही, पण माझा जन्मदाता बाप सुद्धा मला म्हणतो की रुपी वाया गेली, सांगा ना कस काय वाया गेली। स्वामी म्हणतात बाई ते अज्ञान, ते काय जाणतात, परमेश्वर धरलिया जीव कैस्या वायावचे, तुमचे नि तैसे काय गुमटे ते काय जाणत असतील। देव म्हणतात की जे परमेश्वर आपण धरला तो जीव काही वाया जाणार आहे आणि तुमच्या संयोगाने तुमच्या माता पितांना, तुमच्या नातेवाईकांना काय गुमट प्राप्त होईल ते काही सांगता येईल का? नाही सांगता येणार। म्हणून देवाने महादाईसाला एक छोटासा दृष्टांत देऊन सांगितलंय की बाई कुणीतरी एक महात्मा आहे, तो रस्त्याने जात असताना बाहेर रिमझिम असं पाऊस चालू आहे आणि त्याचे कपडे ओले झाले। त्याला असं वाटलं कुठेतरी एका ठिकाणी थांबावं, आपलं रात्र विसावं का नाही का, म्हणून एका ब्राह्मणाच्या वस्त्रीवर गेला। त्या ठिकाणी त्या ब्राह्मण पत्नीने सुंदर प्रकारे त्यांचं आपल्या घरामध्ये जे वस्तू असतील, जे पदार्थ असतील त्याच्याचं स्वागत केलं, आगत केलं आणि मग त्याला म्हटलं की आता तुम्ही थांबा थोडा वेळ, आमचे पती येतील, ते गाय धुतील, मग तुम्हाला आम्ही जेवू घालू। मग तिने आपल्या घरामध्ये जे काही कन्या असतील, गाडे असतील त्याला खिचडी बनवली, भात बनवला आणि त्याला दूध भात वरून लोण्याचा कवळा म्हणजे लोणी टाकलं वरून आणि मग तो तृप्तपणे जेवला। आणि त्याला गरीब ब्राह्मण होता, त्याने घरामध्ये जे आहे आपली बाज ते टाकली, त्याच्यावरती पांघरून टाकलं आणि त्याला त्या ठिकाणी निद्रा करायला सांगितली, झोपायला सांगितलं। ते झोपले, दोघांनी त्याचे पाय सवान केले आणि ते करत असताना त्याने म्हटलं की तुमच्या घरामध्ये जेवढे लोखंडाचे अवजार आहेत ते अवजार माझ्या बाजीच्या बुडी आणून घाला। ब्राह्मण आहे परंतु कृषीकर्म करणारे आहे, त्यांनी सगळे आपल्या घरातले पास, तुळा, काय ते कुऱ्हाड, इळा सगळं आणून एक गाठोडं बांधून त्याच्या बुडेला बाजीच्या खाली घातलं। यांच्याकडे या महात्म्याकडे परीस आहे, यांनी तो परीस त्या लोखंडाला लावला आणि सकाळी 3 वाजता आपले गोरख झोणा उचलून निघून गेले। इकडे ब्राह्मण सकाळी उठला आणि जे आपलं साहित्य डोक्यावर घेतलं आणि कामासाठी गेलं शेतामध्ये। एक एक साहित्य काढलं, गवत काढायला लागला, तर ते खुरप वाकलं, इळा वाकला, कुऱ्हाड वाकली, नागर लागेना, फाळ लागेना आणि म्हणून तो निधावला आणि म्हणून लागला की काय करावं,
माझ्या सोन्याचा देहाळा वाया गेला असं म्हणून रागारागामध्ये घरी आलेला आहे. अंगणातूनच आपल्या पत्नीला म्हणतो, पापिनी पापिनी बिडार कवनासी दिले, महात्मेनी कुजांतर केले, माझा सोन्याचा देहाळा वाया गेला. पत्नीने महात्मेने कुजांतर केले शब्द ऐकले, धावत बाहेर आली. महात्माने कुजांतर, पाणी पिल्यानंतर आपल्याला शांतच वाटायला पाहिजे, कारण त्याचा गुणधर्मच तो आहे. महात्मा म्हणल्यानंतर सर्वीकडे शांती सुख समृद्धी असायला पाहिजे. आणि हा शब्द ऐकला, ती बाहेर आल्यानंतर ती म्हणायला लागली, अहो तुम्ही काय पाहिलं? तेवढ्यामध्ये म्हटले, उजाळलेला आहे सूर्यप्रकाश, त्या जे लोखंड म्हणून आणून त्यांनी टाकलं होतं, त्या टाकल्यामुळे काय झालं, त्याची माती जी झडली आणि आतमधले सोनं त्या सूर्यप्रकाशाने झगझगीत करायला लागलेला आहे. त्यावेळेस ती पत्नी म्हणते की अहो महात्मेने कुजांतर केले का तुमच्या दारिद्र्याच्या मुळी इळा घातला? नाही, त्यांनी कुजांतर नाही केलं, त्यांनी आपलं दारिद्र्य जे आहे, अष्टविश्व दारिद्र्य, ते मुळातूनच काढून टाकलेलं आहे. म्हणून तो म्हणत होता की माझ्या सोन्याचा देहाळा वाया गेला, वायाने जात. तसं या ताईने हा जो निर्णय घेतलेला आहे संन्यास धर्माचा, तो जे जाणते त्यांनाच माहिती आहे की हिचं जीवनाचं सोनच होणार आहे. बाकी जे जाणते नाही त्यांना माहिती की जाऊ त्याचा मान बंधन हा घेतात, पण का घेतात, कशासाठी घेतात, ती इथपर्यंत कशी पोहोचली? कारण परमेश्वराने हा संन्यास मार्ग आतापासून नाही तर फार पूर्वीपासून सांगून ठेवलेला आहे. जेव्हापासून सृष्टी आरंभ तेव्हापासून संन्यास धर्मच आहे. आपल्या भगवंतांनी अर्जुन देवाला एवढं मोठं युद्ध करायला लावलं, परंतु त्याला संन्यास घ्यायलाच लावलं. 18वा अध्याय हा कोणता योग आहे? मोक्ष संन्यास योग आहे. आणि म्हणून त्या ताईचा या ठिकाणी संन्यास होणार आहे. तिचा धर्म संन्यास धर्म सिद्धीला जाओ. पुनश्च आपल्या सर्वांचं जे काही राहिले असतील त्यांचं सर्वांचं एकदा स्वागत करतो. माझे लावलेले 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री स्वागताध्यक्षांनी स्वागतपर विचार व्यक्त केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या वक्त्यांना विनंती करतो, 12 पर्यंत हा सोहळा आटोपला पाहिजे. 11:15 झालेले, म्हणून वेळेचं बंधन स्वागत अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांना नाही, पण इतर वक्त्यांना निश्चितपणे आहे अशी सूचना देतो. यानंतर आदरणीय श्रद्धेवंत श्री मुखेडकर बाबाजी या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करतील. कडकी या गावामध्ये संपन्न होत असणारा संन्यास दीक्षाविधी सोहळा, या दीक्षाविधीचे सोहळ्याचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय माऊली बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय महंत श्री बदनापूर येथील बाबाजी, पारमांडल्य कुलाचार्य परमपूज्य आदरणीय श्रद्धेय परमादरणीय महंत श्री जळगाव येथील बाबाजी, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय पारमांडल्य आश्रमाचे संचालक महंत श्री येळंकर बाबाजी, उपाध्य कुलभूषण परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री भोजने बाबाजी आणि व्यासपीठावर विराजमान सर्व आचार्यगण, संत महंत तथा सद्भक्त मंडळी. ही एक सेफ्टी पिन आहे, सर्वजणीचा वापर करतात आणि बहुतेक करून महिला जास्त वापर करतात. मला असं वाटतं 200 वर्षापासून या पिनची डिझाईन नाही बदलली, सगळ्या डिझाईन बदलल्या का? जगातल्या सगळ्या वस्तूच्या डिझाईन बदलल्या, परंतु या पिनची डिझाईन नाही बदलली. अशा काही पिना असतात की त्या पिना त्या कधीच आपली डिझाईन बदलत नाही. मग ती कोणतीही पिन असो, अनेक प्रकारचे, आता तुम्ही राजकीय क्षेत्रातले आहात, आम्ही धार्मिक क्षेत्रातले आहोत, मग धार्मिक क्षेत्रातल्या पिना आणि राजकीय क्षेत्रातल्या पिना हे वेगवेगळे असतात आणि त्या पिना जिथं टाकायच्या, जिथं मारायच्या, जिथं टोचायच्या त्या तिथंच टोचल्या जात असतात. म्हणून अशा काही वस्तू जगामध्ये बनतात, त्यामध्ये आपण काय बनवतो, काय घडवतो, काय मढवतो, या गोष्टीला खूप महत्व आहे.
आज जी मुलगी या ठिकाणी बनलेली आहे, घडलेली आहे, मढलेली आहे, त्या मुलीला घडवण्यासाठी ज्या आचार्यांचं मार्गदर्शन, ज्या तपस्विनीचं मार्गदर्शन, ज्यांचा सहवास या ठिकाणी लाभलेला आहे, त्या ठिकाणी मी एका आचार्यांना शोधतोय. आमचे जुने प्रेमी स्नेही अवेराज बाबाजी आमचे न्हावीला राहत होते. त्यांना मी शोधतोय पण ते दिसत नाहीत, ते कैवल्यवासी झाले. त्यांना शोधत शोधत मी आलो, परंतु मी आजूबाजूलाही पाहिलं, मला कुठे काही दिसले नाहीत. आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला प्रथम वंदन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तपस्विनी शांताबाई आणि आज ही दीक्षार्थी ही या ठिकाणी संन्यास दीक्षा घेत आहे. वेळेचं बंधन नक्कीच आहे, परंतु अशा काही गोष्टी जगामध्ये, धर्मामध्ये, संप्रदायामध्ये, कर्मामध्ये आणि ग्रस्ताश्रमामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत की त्याची डिझाईन बदलायला नको. त्या गोष्टीचं आपल्या जीवनामध्ये ज्या उतरवलेल्या आहेत त्या बदलायला नको. तो बदल जर झाला तर ती डिझाईन बदलून जाते. या संन्यस्त वृत्तीच्या मुलीनं आपल्या जीवनामध्ये आपली जी डिझाईन तयार केलेली आहे या संन्यस्त धर्माची, ती संन्यस्त धर्माची डिझाईन आयुष्यभर परमेश्वरानं तिला तिच्या हृदयामध्ये तेवत ठेवू. आपण सर्वजण या ठिकाणी आला, सर्वजण या ठिकाणी तिच्या त्या अनुसरणासाठी सर्वांनी या ठिकाणी एक चिंतन करायचं आहे की आमची ही एक मुलगी संन्यास धर्मामध्ये प्रवेश करून आपलं आयुष्य हे परमेश्वराला समर्पित करीत आहे. हे समर्पण करण्यासाठी जशी तिच्या साधनेची गरज आहे तशा तुमच्याही शुभचिंतनाची गरज आहे. एवढं शुभचिंतन मी या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द मी संपतो. धन्यवाद बाबाजी. यानंतर आदरणीय श्रद्धेय महंत श्री जिंतूरकर बाबाजी शास्त्री आपले शुभेच्छा पण विचार आपण देण्यासाठी या ठिकाणी यावं. हृदय भदपरेशम स्वामिनं गुंडमाख्यम नैल निखिल लोकाधारम आलोकयेशम श्रवण शृणु नितांतम पुण्यकीर्तिम महांतम भवगत शमनम तम वाणी संवर्ण यश. आज हा अत्यंत पवित्र, अज्ञानातून ज्ञानाकडे जाणारा, अदिव्य असलेला हा प्रपंच, त्याच्यातून दिव्य साधना करून दिव्य प्राप्तीला जाणारा, नेणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सन्मित्र श्री माहुर पीठाधीश बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री मोठे बाबाजी, परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री जळगावचे बाबाजी, माझ्या शेजारी बसलेले परमपूज्य प्रातस्मरणीय श्री आचनाख्य बाबाजी, प्रातस्मरणीय श्री येळंकर बाबाजी, आणि ज्यांनी जागा खाली करून दिली ते मानेकरही बाबाजी. बंधूंनो, काहीतरी खाली करावं लागतं, काहीतरी आपल्याला धारण करावं लागतं. धारण केल्याशिवाय आपण काही बनू शकत नाही. एक धारयते तद धर्म. काय धारण करायचं आहे? तुमचा कुठला तरी एक धर्म आपल्याला धारण करायचा असतो. शेतकरी आपला नांगर खांद्यावरती घेतो, बैल हातात घेतो. आपण जाणारे लोक त्याला काय म्हणतो रस्त्याने? तो महात्मा आहे, तो महंत आहे असं म्हणणार का त्याला? त्याला आपण शेतकरीच म्हणणार, कारण त्यानं ते धर्म त्याचे धारण केलेले आहे. ये धारयती तद धर्म. जे धारण केले जातात ते त्याचे धर्म असतात. आज आमची कुमारी प्राप्ती ही काहीतरी धारण करणार आहे, म्हणून हिचं महत्व अत्यंत महत्वाचं आहे. आणेन धारयती इति धर्म. ज्याच्यामुळं ही धारण केलं जाणार आहे. आम्ही देखील हिला वेगळ्या पद्धतीने आदराने पाहणार आहोत.
आतापर्यंत तुम्ही प्राप्ती हे प्राप्ती हे प्राप्ती, नंतर आता इथून गेल्यानंतर परिवर्तन झाल्यानंतर काय होणार आहे की प्राप्ती ताई, प्राप्ती मावशी, प्राप्ती आजी असे शब्द तिला लागते. आपल्यात बदल होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण संन्यास म्हटला की हा एक परिवर्तनाचा विषय आहे. सम्यक प्रकारेण न्यासस संन्यास यतः अभ्युदय निश्रेयस ससिद्धी संन्यास. अभ्युदय म्हणजे अत्यंत कल्याणकारी असलेली ही सिद्धी जर प्राप्त करायची असेल तर ती फक्त संन्यास मार्गाने होते. आणि म्हणून संन्यास मार्ग हा अत्यंत महत्वाचा आहे. नैष्कर्म्यम सिद्धिम परमाम संन्यासेनाधिगच्छति. तुम्हाला निष्काम सिद्धी कोणत्याही प्रकारची प्राप्त करून घ्यायची असेल, कोणतंही पुण्यकर्म प्राप्त करून घ्यायचं असेल, पुण्य प्राप्ती करून घ्यायची असेल, परमेश्वराची दिव्य स्वरूप प्राप्ती करून घ्यायची असेल तरी या संन्यास धर्माशिवाय होणार नाही. कारण परमेश्वर म्हणतात अनुसरले आता देव, जो माझं अनुसरण करेल त्याचाच देव आहे. आपण नेहमी म्हणतो देव माझा मी देवाचा. अरे देव माझा मी देवाचा नुसतं म्हणून चालणार नाही. त्याचे आचार विचार तसे आपल्यामध्ये बदलवले पाहिजे, आपण ते धारण केले पाहिजे, तरच आपल्या संन्यास होणार आहे. म्हणून नैष्कर्म्यम सिद्धिम परमाम संन्यासेनाधिगच्छति. त्या संन्यास प्राप्तीसाठी जी काही सिद्धी साधना फार मोठी करावी लागते. आता प्राप्तीताईला यापेक्षा आणखी पुढे जास्त साधना करता येणार आहे. माहिती तुम्हाला, मैत्रिणीच्या बरोबर ही कालपर्यंत कोणा सिनेमा थिएटर मध्ये गेली, सिनेमा पाहिलं, काही कोणाला काही वाटलं नाही. संन्यास दीक्षा घेतल्यानंतर तिला आता जाता येणार नाही, हे लक्षात घ्या. कुठलाही सिनेमा याच्यामध्ये ती जाणार नाही. तिचं आदर्श तत्व प्रणाली ती आता धारण करणार आहे. म्हणून ती संन्यास धर्म धारण करते आहे. म्हणून हा संन्यास धर्माचा अत्यंत महत्वाचा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आपण देखील आपण या सर्वांनी अशा संन्यास धर्माचा स्वीकार करत असताना आपल्या मनापासून, शरीरापासून, तनापासून भक्तिभावाने त्यांचं शुभचिंतन करायला पाहिजे. त्याचा परमेश्वराचा जय जयकार करायला पाहिजे की ज्याच्यामुळं परमेश्वराला देखील हा आवाज तुमच्या सर्वांचा श्रद्धेचा केला पाहिजे. तरच म्हणजे आपण काही योग्य बनणार आहोत आणि ते पण योग्य बनणार आहे. म्हणून माझ्या बरोबर आपण जयघोष करा. श्री गोपाल कृष्ण महाराज. नाही मी एक दृष्टांत आता मागे कुठेतरी सांगितला होता जावई बाबांच्या कार्यक्रमात. त्या ठिकाणी काय झालं की लोक असे तुमच्यासारखे जय म्हणतच नव्हते हो कोणी. सगळेच म्हणजे मग मला आठवण आली की आम्ही एकदा भुसावळला फिरायला चाललो होतो तापी नदीच्या किनारी. त्या किनारी फिरायला जात असताना बरेचसे लोक होते आणि 4 जणांच्या खांद्यावरती एक झोपलेला होता, मस्त फुलमाळा घातलेल्या होत्या, नवे कपडे होते, सगळं काही होतं आणि सगळे जयघोष करत होते. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो गो हरी गोपाल. परंतु तो काही बोलत नव्हता. मग ते त्या भगतजीनं विचारलं मला काश्मीरच्या, म्हणे गुरुजी ये ऊपर का क्यों नहीं बात कर रहा है. मैंने बोला वो जो है ना वो बात इसलिए नहीं कर रहा. का करत नव्हता तो? कारण तो मेलेला होता म्हणून तो जयघोष करत नव्हता. आणि जे बाकीचे खालचे जे होते ते जयघोष करत होते कारण ते जिवंत होते. तसे आता तुम्ही कोण आहात ते स्वतःच ठरवायचं आहे. तर तुम्ही आता खरोखर मनापासून जर जयघोष केला तर तुम्ही कोण आहात हे आम्हाला समजेल. आणि तुम्ही जर तसा जयघोष नाही केला तर मग मात्र आम्हालाही विचार करावा लागेल की या कर्की गावामध्ये काय झालं. मागे जसा आता ऍक्सिडेंट झाला परवा म्हणजे जळगाव भुसावळ या परिसरामध्ये रेल्वेचा, त्यातला काही संख्येचा परिणाम इथं तर नाही झाला. त्यातले काही लोक इथं तर येऊ नाही बसले. तसं होऊ नये म्हणून पंचकृष्णाचा जयकारा करा. श्री गोपाल कृष्ण, श्री दत्तात्रय. वा वा, पुरुष मंडळीचा आवाज येतोय. आमचे स्वामी म्हणतात स्त्री ठाई आदशक्ती. तिची म्हणजे तिचं जी आदशक्ती आहे तिचा उद्धार लवकर व्हायला पाहिजे म्हणून स्वामींनाच आमच्या बाईसांनाच आश्चर्य केलं. परंतु आताच्या बाया मात्र काही मनापासून जयघोष करायला तयार नाही.
कुठला संकोच करताय तुम्ही? परमेश्वराचं ध्यान. अहो लग्नाचं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही संकोच करा ना. हा, आम्ही म्हणणार नाही की तुम्ही हा, परंतु आता जरा मनापासून जय घोष करा. श्री गोपाल कृष्ण, श्री दत्तात्रय, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभु, भगवान श्री चक्रधर. धन्यवाद बाबाजी, आपण सगळ्यांचा आळस दूर केलेला आहे. धन्यवाद. आता अशा प्रकारे शुभचिंतन या मुलीच्या बद्दल जो करतो आपणही केलं आहे. आपण परमेश्वराला प्रार्थना करून जय घोष करून त्यांनी तिचं शुभ म्हणजे संन्यास हा संपूर्णत्व जावं अशी शुभेच्छा दिलेली आहे. आणि मी माझे वाढलेले 2 शब्द या ठिकाणी संपवतो. दंडवत प्रणाम. यानंतर भागवताचार्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री चोरमांगे बाबाजी आपले थोडक्यात विचार व्यक्त करावे. धन्यवाद. हा, अनेक सूचना अशी आलेली आहे की संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष, सभाध्यक्ष आणि सन्माननीय व्यासपीठ असा उल्लेख केला तर आमचा वेळ वाचेल. श्रीमच्चक्रधरास्तनी श्रुतवच पीयूष पूर्ण प्रपा पाथोदपति पाथ मंथर परिश्रान्तस्य लोकस्य ऊर्जित भीम भवाटवी समतट तं नागदेवं सदा सारासार विचार सुंदर गिरा पारंगतं नौम्यहम्. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपा प्रसादाने कुमारी प्राप्ती ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानांना अनुसरून आज संन्यास धर्मामध्ये प्रवेश करीत आहे. त्याच अनुषंगाने आज ही धर्मसभा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या धर्मसभेचे अध्यक्ष परमपूज्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माहूर पीठाधीश माहूर निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष पैठण तथा बदनापूर निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय पारिमांडल्य कुलाचार्य आचार्य श्री जायसदेव तथा जळगाव निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय सेलू निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय माझे गुरुबंधू आंबेवडगाव निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय जिंतूरकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय सावदा निवासी मानेकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय सावदा निवासी जावळे बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय सर्वच आचार्यगण, ज्ञान मंचावरती उपस्थित असलेले सर्वच आचार्यगण तथा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच महंत संत तपस्विनी आणि अच्युत गोत्रीय बंधू भगिनींनो, आज आपण कुमारी प्राप्ती हिच्या संन्यास धर्म हा स्वीकारण्याबद्दल हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो म्हणजे प्राप्तीच्या जीवनातला हा एक सुवर्ण क्षण आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक काही असा क्षण असतो की तो अत्यंत महत्वाचा असतो. आपल्याही जीवनातील काही क्षण असतात, ते क्षण म्हणजे अविस्मरणीय असतात. संसार करत असताना गृहस्थाश्रमामध्ये प्रत्येकाची आई आणि बहीण एक वाट बघत असते. माझा भाऊ, माझा मुलगा हा कधी नवरी आणेल आणि माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, माझ्या
भावाचं लग्न कधी होईल आणि त्यात मी कशी मिरवेल, यासाठी त्या क्षणाची ती आतुरतेने वाट बघत असते. परंतु परमेश्वर या संसारातील जीवाची वाट कशासाठी बघत असतात की माझं ज्ञान झालेला जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा माझ्या तत्वज्ञानाला अनुसरून सर्वसंग परित्याग केल्याशिवाय मी प्राप्त होणार नाही. तो सर्वसंगाचा परित्याग केल्याशिवाय मला येऊन प्राप्त होणार नाही आणि मी त्याला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून तो असा कधी होईल असं परमेश्वर त्या ठिकाणी कपाळावरती हात ठेवून वाट बघत असतात. आणि त्या परमेश्वराच्या इच्छेला पात्र होऊन आज कुमारी प्राप्ती ही त्यांच्या त्या प्रवृत्तीला विषय होत आहे. काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी प्राप्त होत नाही. आणि ही तर प्राप्तीच आहे, हिचं नावच प्राप्ती आहे आणि हिला ते प्राप्त करून घ्यायचं आहे. बघा आपल्या जीवनामध्ये त्यागात शांती अनंतरम असं श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे. कृष्ण भगवंत म्हणतात की त्याग केल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही. आणि त्याच अनुषंगाने आज कुमारी प्राप्ती ही त्यागाकडे निघालेली आहे आणि त्याग करण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे. त्याग करायचा आणि त्यागाने काय प्राप्त होणार आहे बघा. तुम्ही सोडल्याशिवाय मिळत नाही. आपण जर आपला जो श्वास आहे हा श्वास जर रोखून धरला, नाही मला हा श्वास नाही सोडायचा, मी घेतलेला आहे, तो माझा आहे, मी नाही सोडणार, जर तो मध्येच ठेवला तर काय होईल? मरून जाईल. श्वास जर मध्येच ठेवला, नाही सोडला, सोडल्यानंतरच आपल्याला दुसरं प्राप्त होतं आणि एक सोडल्याशिवाय दुसरं प्राप्त होत नाही. त्यासाठी संसार सोडल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. या अनुषंगाने मी आपणा सर्वांना एवढं सांगू इच्छितो की संसार जोपर्यंत आपण सोडणार नाही तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती आपल्याला निश्चितच होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी कुमारी प्राप्ती त्या मार्गाच्या वाटचालीवरती चालण्यासाठी प्रवृत्त झालेली आहे. तिच्यासाठी आपण सर्व शुभचिंतन करतच आहात. मी या ठिकाणी प्राप्तीचा संन्यास धर्म हा परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे स्वीकारात घेतील आणि शेवटास नेतील अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. तिला अभिष्ट चिंतन करतो आणि त्या ठिकाणी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. धन्यवाद बाबाजी. यानंतर जिचा संन्यास दीक्षा विधी संपन्न होणार आहे, कुमारी प्राप्ती शांताबाई धाराशिवकर ही आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येईल. त्यानंतर तिचा संन्यास दीक्षा विधी संपन्न होणार आहे. बाईक खाली करतो खाली वापरतो पुढे सर पुढे होत ये पुढे सर पकड. उद्धर तू भवसागरे निपतितान् जीवान् सदा दुःखितान् दद्रेयो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्ति परां कैवल्याध्वनिनागतेव प्रवरा पात कृतो येन स देवश्चक्रधरो शरण्य शरणो नन्तो निशं पातु मां. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आजचा माझ्या दृष्टीने आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज मी सर्व संघ परित्याग करून संन्यास दीक्षा घेत आहे. म्हणजे संसार रूपी जीवनाला पूर्णविराम देऊन संन्यास रूपी जीवनाला आरंभ करत आहे. कैवल्याच्या वाटेवरती पहिलं पाऊल टाकत आहे. आणि त्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे माझा देव श्री चक्रधर मला भेटला पाहिजे, म्हणून मी संन्यास दीक्षा घेत आहे.
माझ्या गुरुआई तपस्विनी शांताबाई धाराशिवकर यांनी मला लहानपणापासून आईसारखं सांभाळले, आईसारखी माया दिली. तसेच माझे गुरुबा कैवल्यवासी अविनाश बाबा धाराशिवकर हे आज आपल्यात नाहीत. ते आज आपल्यात असले असते तर त्यांना फार आनंद झाला असता. माझ्या ब्रह्मविद्येचे अध्ययन परमपूजनीय परमहंत आचार्य प्रवर श्री मोठे बाबाजी बदनापूर या ठिकाणी तसेच आदरणीय श्रद्धेय तपस्विनी गुराई यांच्या संनिधानात झालेले आहे. आम्ही ज्या कर्की गावामध्ये राहतो त्या कर्की गावातील ग्रामस्थांचे सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत असते. तसेच हा सोहळा सुद्धा त्यांच्या सहकार्यातूनच संपन्न होत आहे. त्याबद्दल मी कर्की ग्रामस्थांना धन्यवाद बोलू शकते आणि आभारी राहू शकते. मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण आलेल्या आचार्यगणांचे आपल्याला विचार ऐकावयाचे आहेत. मी सर्वांना एकच विनंती करते की माझा धर्म सिद्धी जावो म्हणून आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रार्थना करावी. जेही सर्वस्व साधुनी अनुसरले गा माझी वाहनी तयांची अवघी चिंतवनी मजची पडली. दंडवत प्रणाम. कातर फिरून घ्या, कातर फिरून घ्या, कातर कातर हा बाबा कातर फिरून वर्षाचं होऊन जाईल. महिला तपस्विनींच्या प्रतिनिधी म्हणून तपस्विनी वर्षाताई शेवलीकर चांदोरी 5 मिनिटात आपले विचार व्यक्त करतील. कातर फिरून घ्या. जयत मंगला परममंगला परममंगल रूपा सकळ सिद्धांत अगोचरा श्रुतीनेशी निरोधरा परमानंद करुणाकरा मंगलमूर्ती दातारा परमानंद करुणाकरा मंगलमूर्ती दातारा सर्वज्ञ श्री चक्रधर. बाबा बोलले लाडक्या बहिणी आल्या आणि सभामंडप भरला. मला असं वाटतं की लाडक्या बहिणींचा आवाजही मोठा असला पाहिजे. श्री दत्तात्रेय नमो पंचकृष्णा चहू साधनासी नमो पूर्वसुरी विद्यमानी गुरुशी नमो सर्व सर्वा गुरु माऊलीसी नमो लाळिले ताळिले उपकारक निमित्तक सुहृदांसी नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जिने देह दिला पडो देह माझा प्रभूच्या श्रीचरणी नमामि 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 नमामि. सर्वज्ञांच्या कृपेने गुरुजनांच्या आशीर्वादातून या मंदिरच्या संचालक माऊलीच्या अथक परिश्रमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आयोजित झालेल्या संन्यास दीक्षा विधीच्या धर्मसभेचा आजचा दिवस या सुवर्ण सणाचा साक्षीदार म्हणून संपूर्ण कार्यक्रमाला लाभलेले आमच्या द्वयकुलाचे कुलगुरू आचार्य आदरणीय प्रातस्मरणीय मोठे बाबा, या सभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले परमादरणीय प्रातस्मरणीय बाबा, या सभेचे स्वागत अध्यक्ष आदरणीय पूजनीय बाबा आणि या व्यासमंचावर उपस्थित असलेले सर्व गुरुतुल्य गुरुजन, माझ्या तपस्विनी गुरुमावशा, माझे धर्म बांधव आणि आपण सर्व माता पिता मायबापू. भारत हा भक्तिप्रधान देश आहे. सारी भारतीय संस्कृती ही विविधतेने नटली आणि अध्यात्मानं उजळून गेली आहे. या मातीच्या कणाकणामध्ये धर्म विचारांनी साठवून ठेवला आणि तो विचार मोठा महान आणि मोठा आहे आणि तो महान आणि मोठा विचार या मातीमध्ये जर कुणी रुजवला असेल तर तो महानुभाव आहे. हे महानुभाव सांगत असताना हा म्हणजे प्रास्ताविक मध्ये आपण ऐकलेलं आहे की हा संपूर्ण परिवार कुठे होता, तर मी नेहमी सांगत असते की स्वतःला स्वतःची ओळख विसरून भारतभरातनं एकत्र जमलेला हा मोठा परिवार ज्या छत्रछायेखाली म्हणजे सांभाळायला होता, राहत होता, ती छत्र म्हणजे कैवल्यवासी महाराष्ट्राधिकरण मोठे बाबा कल्लूर यांनी स्वतःचं नाव स्वतंत्र ओळख निर्माण केली होती ती म्हणजे मोठे बाबा. आणि ह्या मोठे बाबांच्या छायाछत्राखाली राहणारा हा महानुभाव, हा मोठा परिवार, या मोठ्या परिवाराच्या या वटवृक्षाच्या पालवीला आज एक पालवी फुटली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.
आणि ती पालवी म्हणजे आमची प्राप्ती आपला प्राप्त देह प्राप्त करण्यासाठी प्राप्तीच्या मार्गाला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी निघाली आहे आणि त्या सर्वांचे साक्षीदार आपण सर्व आहोत. या सर्वाच्या हिच्या प्राप्तीच्या वाटचालीची जी सुरुवात झाली आहे ती कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण मोठे बाबा कल्लूरकर यांच्या छत्रछायेखाली त्या आश्रमामध्ये जितकी छोटी माणसं होती तितकी मोठी वटवृक्षाच्या समान असलेली माणसं देखील होती आणि त्यातलेच एक अधिकरण म्हणजे या माऊलींचे दादेराज बाबांचे गुरुवर्य. त्यांनी त्यांच्या गुरुबांचं नाव सांगितलं कैवल्यवासी वयोवृद्ध तपवृद्ध धाराशिवकर बाबा मोठे. बाबा मला आठवतात की त्यावेळेला ते म्हणजे मी लहान होते. बाबा जेव्हा रस्त्याने चालायचे हातात काठी असायची, फार उंच नाही फार बुट्टेही नाहीत, अशी मध्यम वय काठी हातात काठी घेऊन ते चालायचे. चालताना त्यांचे पाय कधी लटपटायचे कधी हात थरथरायचे. केस पांढरे झालेले होते, भवया सुद्धा पांढऱ्या झालेल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरच जे तेज होतं की नाही ते तेज ज्ञानाचं तेज आम्हाला महानुभाव सांगून जायचं. हे महानुभाव कसा आहे त्यावेळेला त्यांच्याकडे बघून कळायचं की हा महानुभाव आहे. आणि म्हणजे जगातल्या कुठल्याच विद्यापीठामध्ये जी गोष्ट कळाली नाही, जी शिकवल्या जात नाही, ते तेज ते ज्ञान ते वैभव ते सौंदर्य ते लावण्य त्या ज्ञानाच्या रूपानं आम्हाला तिथे दिसायचं. आणि मग आता अलीकडे प्रतिभा संपन्न महानुभाव कवींनी म्हणजे अभ्यासल्या गेलेली ओवी मला आता आठवती आणि ती त्यावेळेला अनुभवली होती की तो हृदयाचे मंदिर बांधी आसन चित्ताचे मनगादी त्यावर मूर्त श्री चक्रधरांची आठवितो तो ज्ञानरूपाणी. म्हणजे त्या परमेश्वराच्या म्हणजे आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये चित्ताची गादी करून परमेश्वराला बसवणारा महानुभाव त्याला ज्ञानरूपाने स्मरतो आहे आठवतो आहे. ते तेज मला त्यावेळेला दिसत होतं आणि त्या तेजातनं उदयान्मुख झालेले हा परिवार आहे. आणि ह्या परिवाराच्या दृष्टीने म्हणजे या परिवारातनं पल्लवित झालेली आमची प्राप्ती आज संन्यास धर्माकडे निघालेली आहे. माया बहिणींनो, आपण अनेकांकडनं संन्यास धर्माची व्याख्या ऐकलेली आहे. पुढे दीक्षा शब्द येतो, दी येते विमल ज्ञान क्षी येते कर्म वासना ती आहे दीक्षा. अजून पुढे जाऊन आमचे म्हणजे गुरुजन बसलेले आहेत ते आपल्याला अनुसरण सुद्धा सांगणार आहेत. हे अनुसरण म्हणजे अनन्य भावे परमेश्वराला शरण जाणं, ते अनुसरण. आमचे स्वामी उत्तरपंथीला निघालेले आहेत. स्वामींना उत्तरपंथीला जाण्याची घाई झालेली आहे आणि आमच्या स्वामींची मनस्थिती कधी स्वस्थ कधी अस्वस्थ आहे. स्वामी आदित्याच्या मंदिरात बसलेले आणि आमच्या महादैसाला घाई झाली आहे काहीतरी जिज्ञासा विचारायची. हो, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये असतो की नाही विचार करा, घरातली मोठी माणसं जर बाहेर जाणार असतील कुठे तर घरातली सगळी माणसं विचारत असतात, काहीतरी विचारत असतात. ते कुठे ठेवलं, हे कुठे ठेवलं, आमका आला तर त्याला काय करायचं, कुणी पाहुण आला तर त्याला काय द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारत असतो ना. तसेच आमची महादाईसा एक छोट्या छोट्या प्रश्नांची जिज्ञासा करत असते. त्यावेळेला महादाईसाने एक जिज्ञासा केली की अनुसरणाची व्याख्या काय किंवा अनुसरण कसं आहे. त्यावेळी आमच्या स्वामींनी सांगितलेली छोटी व्याख्या अशा अपेक्षा आणि अभिमान हे तिन्ही न होती ते अनुसरणाचं लक्षण आहे. ह्या म्हणजे अर्थात मला असं म्हणायचं की अनुसरणाची पुढची व्याख्या गुरुजन सांगतील, श्री स्वामींनी निरूपण केलेली आहे. पण त्या अगोदरची सुरुवात ही अशी आहे की अशा अपेक्षा आणि अभिमान हे तिन्ही जर नसेल तर ती अनुसरणाची वाटचाल आहे. मला वाटतं प्राप्तीने त्या गोष्टीला सुरुवात केली आहे. उद्यापासून ती त्या गोष्टींची अपेक्षा सोडणार, आशा सोडणार आहे की मला साडी नेसायची नाही आहे, मला कंगवा हातात घ्यायचा नाही, मला ही भरजरी वस्त्र घालायची नाही. कालपासून आपण ही जी सोहळा बघतो आहोत क्षणार्धामध्ये हे सगळं सोडून तिच्या चेहऱ्यावर काहीच बदल पडणार नाही. तुम्ही अनुभवा. काल तिचा जो चेहरा होता आज ती काळे वस्त्र परिधान करून जेव्हा आपल्या समोर येईल त्यावेळेला तिचा चेहरा तोच असणार आहे. आणि हा चेहरा जर कोण तयार करू शकतो तर फक्त महानुभाव देऊ शकतो, अर्थात दुसरा कोणी देऊ शकत नाही. आज काल चेहरा होता तो चेहरा आज राहणार आहे. कपडे घातल्यानंतरही भरजरी वस्त्र अंगावर असल्यानंतर चेहरा तोच होता, हास्य तेच होतं. आणि संन्यास धर्माची वस्त्र परिधान केल्यानंतर सुद्धा चेहरा तोच आहे. त्याच्यासाठी ताकद लागते, मनाची तयारी लागते आणि ही तयारी फक्त महानुभाव करून देऊ शकतो. हे तुम्ही अनुभवणार आहात. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ती उद्यापासनं ही गोष्टीची आशा सोडणार आहे की मला साडी नेसायची नाही, मला भरजरी वस्त्र घालायचे नाहीत,
तिला यानंतर ती अपेक्षा सोडणार आहे, मला कुणाकडनं काही घ्यायचं नाही, आता फक्त माझा देव माझ्या सोबत राहणार आहे. आणि तिसरा गोष्ट आहे ती म्हणजे अहंकार, ती तिच्या अभ्यासाने तिच्यामध्ये नक्कीच आत्मसात होणार आहे. बंधूंनो, एक ओवी आहे, चित्त वित्त काया तिन्ही अर्पावी, सर्वधराया साडुनी ममता रूप माया, अनुसरावे सर्व भावे. चित्त वित्त आणि काया, वित्त आणि काया म्हणजे समर्पण करणं सोपं जातं, कारण आपल्याकडे पैसे आहे, आपण परमेश्वराला समर्पण करू शकतो. आपल्याकडे आपलं शरीर आहे, सेवेमध्ये लावून आपण समर्पण होऊ शकतो. पण चित्ताचं काय? आणि त्या चित्ताची जर धारणा आपल्याला म्हणजे अर्पण करायची असेल तर त्याच्यासाठी नक्कीच अभ्यास असावा लागतो. हा तिचा प्रयत्न आहे. मात्र तिच्या प्रयत्नाबरोबरच गुरुजनांच्या शुभचिंतनाची तिला गरज आहे. आणि म्हणून खरं तर ह्या गुरुजनांना आपण बोलवलेलं आहे. आमच्या प्राप्तीचा आवाज छोटा आहे, लहान आहे, तो परमेश्वरापर्यंत पोहोचेल की नाही माहिती नाही, परंतु हे मात्र परमेश्वराच्या जवळची माणसं आहेत. यांनी जर परमेश्वराला सांगितलं तर परमेश्वर नक्कीच तो आवाज ऐकणार आहेत. असं लीळा चरित्राच्या पानापानात आपण अनेकदा बघितलं आहे की भक्तजनांच्या विनंतीला मान देऊन परमेश्वराला काही गोष्टी करायच्या होत्या की नाही माहिती नाही, पण भक्तजनांनी जर विनंती केली तर देवाने माझ्या ऐकलेला आहे. तसाच आजचा प्राप्तीचा आवाज देवापर्यंत पोहोचेल की नाही माहिती नाही, पण तिच्या आवाजाला प्रतिसाद देण्यासाठी गुरुजनांनी जर साधनदात्याला विनंती केली तर ते नक्कीच तिच्या वाटचालीसाठी सुकर होणार आहे. म्हणून माधव आश्रमचे संचालक श्री गुरुवर्यांच्या वतीने प्रसन्नता व्यक्त करून आणि दुपारचा वेळ होतो आहे, साधनदाता प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या पूजावसाचं स्मरण करून आणि आमचे श्री दत्तात्रय प्रभू महाराज माहूरकडे दीक्षा कोल्हापूरवरून पांचाळेश्वरकडे निघाले असतील. कदाचित ते इकडे वाट करतील की नाही माहिती नाही, पण एक कृपादृष्टी नक्कीच आपल्याकडे टाकतील. त्यांच्या ती एक प्रतीक्षा करून माझ्या श्री गुरुवारांची प्रसन्नता व्यक्त करत मी माझ्या लांबवलेल्या शब्दांना थांबवते. सर्व धन्यवाद ताई. यानंतर संन्यास दीक्षा विधी सोहळा संपन्न होईल. मी सर्वप्रथम कुमारी प्राप्ती हिला संन्यास द्यावा. तत्पूर्वी तिच्या गुरुआई शांताबाई धाराशिवकर आपण या ठिकाणी जवळ यावं. कुठे? आदरणीय अविराज बाबाजी आपण समोर या. आदरणीय दादेराज बाबा, आदरणीय चक्रपाणी बाबा, आदरणीय दिवाकर बाबा आहेतच. आणि गावच्या मंडळींनी तिला लेक मानलेला आहे, म्हणून गावातल्या मंडळींना मी विचारतो की तिला संन्यास द्यायचा का? हो म्हणा. हा चला, नातेवाईकांना विचारण्याची पद्धत आहे. हा, गावच्या वतीने रमेश पाटील समोर उपस्थित राहतील. नाही समोर या ना आपण. रमेश पाटील दीक्षा देत असताना त्या ठिकाणी समोर येतील. हा, तिचे वडील म्हणून महत्वाची भूमिका त्या ठिकाणी रमेश पाटलांची आहे. जसं श्री गोविंद प्रभू महाराजांनी एकीला लेख मानलं होतं आणि कर्तव्य त्यांनी पार पाडलं होतं, तसं आज सद्भक्त मंडळींनी प्राप्तीला आपली मुलगी मानलेला आहे. श्रीमान सद्भक्त रमेश पाटील त्या ठिकाणी आहेत. त्यांची आणि ग्रामस्थांची अनुमती मिळालेली आहे. हा, पारिमांडल्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री क्षेत्र जाळीचं देव निवासी आणि जळगाव निवासी मोठे बाबा आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संन्यास घेत आहेत. या ठिकाणी आचार्य प्रवर श्री
श्री क्षेत्र जाळीचा देव आणि जळगाव येथील श्री मोठेबाबांनी प्राप्तीला संन्यास दीक्षा दिलेली आहे. आता वेश परिवर्तन करून ती काही वेळात या ठिकाणी येणार आहे. आणि हो सर्वांनी शांत बसावं. या ठिकाणी यानंतरचे वक्ते म्हणून